नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। पहा, पोर्टल सुरू होण्याअगोदर एक महत्त्वाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा GR तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। काही वेळामध्ये पोर्टल सुरू होत आहे आणि पोर्टल सुरू होण्याअगोदर अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत। तर नेमका हा कोणता GR असणार आहे, काय शासन निर्णय झालेला आहे, काय माहिती आहे, हप्ता वाटप प्रोसेस संदर्भात माहिती जाणून घेऊया। सुरुवात करूया चला व्हिडिओला। त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती अत्यंत महत्त्वाचा GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत। आता या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे सर्व लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर या ठिकाणी पहा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी 2026-27 या वर्षामध्ये लाभ घेण्यासाठी या योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल आता करण्यात आलेले आहेत आणि त्याच बदलांसंदर्भात शासन निर्णय आलेला आहे। पहा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हा GR आलेला आहे आणि या योजनेचे जे निकष आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आता हा शासन निर्णय का महत्त्वाचा आहे, तुम्हाला हे निकष हे बदल माहीत असले तरच तुम्ही या निकषांची पूर्तता करू शकाल। जे काही शासनाने नवीन नियम किंवा निकष घातलेले आहेत त्याची पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचं अनुदान पुढे सुरळीतपणे नियमित मिळणार नाही। तर नेमके काय निकष आहेत, काय बदल आहेत जाणून घेऊया। शकता स्पष्टपणे शासन निर्णयामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपण आता जाणून घेत आहोत। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्याचा DBT शासनाने निर्णय घेतलेला असून त्यानुसार या ठिकाणी डिसेंबर 2024 पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या अर्थसहाय्याचं वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBTद्वारे ट्रान्स्फर करण्यात येते आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतकं अनुदान देण्यात येतं। त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये इतकं अनुदान वाढ झालेली आहे। आता यानुसार संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये करण्यात आलेली काय जी सुधारणा आहे ती आपण पाहत आहोत। या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 ते 5 येथील शासन निर्णयान्वये सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेच्या निकषात व अटी शर्तींमध्ये कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने सदर योजनेच्या निकषात, अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णय नेमका काय झालेला आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय या ठिकाणी पहा योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त 1 ते 5 येथील संदर्भातील क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयातील नमूद तरतुदीमधील पात्रतेचे निकष, अटी व शर्ती यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये खालीलप्रमाणे आता सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजेच काय तर
जे अटी नियम शर्ती जे निकष या संदर्भात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ते कशामध्ये बदल झालेला आहे, सुधारणा करण्यात आलेली आहे, तर ती कागदपत्रांच्या निकषांमध्ये बदल केलेला आहे. आणि कागदपत्रांच्या निकषामध्ये काय बदल झालेला आहे त्याची सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. आता योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी पुढील प्रमाणे कागदपत्र असणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केली तरच या योजनेचा लाभ तुम्हाला आता दिला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. आता संदर्भाधीन क्रमांक 1 नुसार अर्जदाराची माहिती, अर्जदाराची माहिती व तपशील कशा पद्धतीने असणार आहे, तर अर्जदाराच्या माहितीमध्ये अर्जदाराचा आधार क्रमांक, ती श्रीमती आहे किंवा श्री आहेत, अर्जदाराचं नाव पूर्ण इंग्रजीमध्ये, अर्जदाराचं नाव मराठीमध्ये, अर्जदाराची जन्मतारीख, अर्जदाराचे वय, अर्जदाराचं लिंग, अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही या संदर्भातली माहिती, अर्जदाराचा व्यवसाय, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला अर्जदाराची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराच्या पत्त्यामध्ये अर्जदाराचा पत्ता हा देणं अनिवार्य आहे. जिल्हा, तालुका, गाव, तो तुमचा जो पत्ता असेल तो त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. नंतर योजनेविषयी माहितीमध्ये अर्जदाराची जात, प्रवर्ग तो सुद्धा देणं गरजेचं आहे. योजनेचा प्रवर्ग किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा तुम्हाला तिथं देणं बंधनकारक आहे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या, सर्व मार्गांनी मिळणारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, त्याचबरोबर या ठिकाणी बरेच आणखीन काही महत्त्वाची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. पाहू शकता दिव्यांगांचा प्रकार, दिव्यांगांची टक्केवारी, UDID कार्ड, दिव्यांग असाल तुम्ही तर ही माहिती, योजनेविषयी माहिती या रखान्यामध्ये तुम्हाला किंवा या मुद्द्यानुसार ॲड करायची आहे. बँक खात्याचा तपशील आता काय काय द्यावं लागणार आहे, तर बँक खात्याच्या तपशीलमध्ये तुम्हाला आधारचं लग्न बँक खातं क्रमांक द्यायचा आहे, बँक खाते क्रमांक पडताळणी, IFSC कोड, बँकेचं नाव, बँक खातेदाराचं नाव, त्याचबरोबर स्वयंघोषणापत्रसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे. विशेष सहाय्य योजनेच्या पात्रतेसाठी खालील कागदपत्रे आता आवश्यक राहणार आहेत. आता आपण पाहिलेलं आहे योजनेविषयी माहिती, अर्जदाराची माहिती एवढी या ठिकाणी अपलोड करायची आहे किंवा द्यायची आहे. त्याचबरोबर आता जी कागदपत्रांसंदर्भात जी नवीन निकष टाकण्यात आलेले आहेत ते निकष कोणते असणार आहेत, ओळखीचा पुरावा सादर करायचा आहे. ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत, तर अर्जदाराचे आधार कार्ड, त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता जॉब कार्ड, अर्जदाराच्या पत्त्यामध्ये रहिवासी दाखला, रेशन कार्ड, अर्जदाराच्या वयाचा पुरावा, या ठिकाणी तुम्हाला जी डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्यामध्ये अर्जदाराचं जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर अर्जदाराचा उत्पन्नाचा पुरावा, यासाठी तुम्हाला काय काय द्यायचं आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांच्याकडून तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जे काही मिळतं तुम्हाला ते, दारिद्र्य रेषेखाली असाल तर त्याचं प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि 26AS नमुना हा सुद्धा सादर करावायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता, मतदान कार्ड किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. तहसीलदार, रहिवासी दाखला, ग्रामपंचायत हे सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे. त्यानंतर जर अर्जदार हा दिव्यांग असेल तर UDID कार्डसुद्धा अनिवार्य आहे. या ठिकाणी पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत योजनेच्या पात्रतेसाठी किंवा योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रासंदर्भातली सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. इथून पुढे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही सर्व डॉक्युमेंट द्यावी लागणार आहेत आणि त्या संदर्भातला हा महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आता राहिला प्रश्न, हा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा मिळणार आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. मेन म्हणजे आता पोर्टल सुरू होण्यासाठी काहीच वेळ शिल्लक राहिलेला आहे. आपल्याला माहीत आहे 15 तारखेपर्यंत हे पोर्टल बंद होतं. DBT पोर्टल, महा-DBT पोर्टल 2.0 या नव्या स्वरूपात आपल्या पुढे येत आहे आणि या पोर्टलच्या नवीन अद्ययावत स्वरूपात रूपांतर झाल्याच्या नंतर, पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर हप्ता वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरू होईल आणि जशी प्रक्रिया सुरू होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे ते.